एक पहा की आपण 65 नंबरवर पर्यंत पोहोचलोय. आपली नवोदयाची परीक्षा 10 फेब्रुवारीला आहे. नवोदयाची परीक्षा कधी आहे? 10 फेब्रुवारीला. आणि 18 फेब्रुवारीला आपली स्कॉलरशिपची परीक्षा आहे. शनिवारी स्कॉलरशिपची परीक्षा म्हणजे रविवारी आणि शनिवारी नवोदयाची परीक्षा. नवोदयाची परीक्षा सातारला असते. आपल्याला एकच केंद्र असतं, फक्त सातारा. ओके, चल आपण स्कॉलरशिपचे पेपर आपण रोज सोडवतो आहोत. एक पेपर सोडवा, तपासून घ्या, चुकणारे प्रश्न समजून घ्या, तर तुमचे दोन मार्क वाढणार आहेत. नुसते पेपर कितीही सोडवले, 100 पेपर सोडवले, पण चुकणारे प्रश्न जर समजून घेतले नाही तर काहीच उपयोग होणार नाही. चुकणारा प्रश्न तुम्ही सोडवत असताना कधी तुम्ही चुकणारे म्हणून सोडवत नाही, बरोबर येणारे म्हणून सोडवता. म्हणजे चूक झाली म्हणजे काय चूक झाली हे समजून घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी गणित प्रश्नपत्रिका क्रमांक 65 तपासायला घ्या. हा, सगळ्यांच्या कशा दांड्या उडल्या. मी म्हणणारे पार ढासळले ढेपाळे. हा, जे पेपर एवढा सोपा नसतो की आता आपल्याला तो आता गणित अगोदर घेऊया आपण, म्हणजे पटपट उरकेल. मराठी गणित पेपर नंबर 65. चला मराठी मागे सोडूया आणि गणित अगोदर घेऊया. 13 ने विभाज्य 3 अंकी समसंख्या किती आहे? आता या 13च्या पट्टीमध्ये असणार आहेत, पण त्या ठिकाणी जर पाहिलं 13चा पाढा तर 13 गुणे 26, 13 एके 13, 13 गुणे 26, 13 एके 49. जे जर पाहिलं 152 समसंख्यामध्ये फरक कितीचा आहे? 26चा. जे 26 त्रिक 78, 26 चौक 4 दर्शे. जे इथे जर 100 मध्ये बघितले तर 3च बसतात. 26 त्रिक 78 आणि 26 चौक 4 दर्शे. म्हणजे प्रत्येक 78 संख्यांमध्ये 3 येतात. म्हणजे 26 जे या ठिकाणी जरी आपण संख्या काढायचं म्हणलं 26, 52, 78, 104, 103, 26 56 असे, 26 27 असे, 26 8 82, 29 34 2, 26 10 62. मी 260 मध्ये किती आल्या संख्या? 10 आल्या. 260 मध्ये 10 आल्या. मग 260 गुणे 520 मध्ये 10 येतील. 260 मध्ये इथे 10 आल्या. 260 ते 520 मध्ये 10 येतील. 520 मध्ये 780 मध्ये 10 येतील. 30 झाल्या. आता मग इथे पुढे 26च्या पाड्याला इथेच जायचे फक्त 280 पासून. मग 26 चौक 4 दर्शे, 26 35 असे, 26 56 असे, 26 42 असे, 26 8 82, 26 8 82. याच्यामध्ये 208 मिळवले तर काय होतील? 988. म्हणजे 26 8 82. 10 20 30 आणि 8 38 संख्या सर्व येतील. त्यामुळं आता यातल्या कोणत्या वजा होतील? पहिल्या 3 वजा होतील. म्हणजे इथं 38 नंतर 3 वजा झाल्या तर किती झाल्या? 35. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढे पैकी सर्वात मोठी राशी कोणती? आता सगळे वजा 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 माहिती, म्हणजे सगळं ते नाही दशांश चिन्हामध्ये करा. 13/15 संख्या 13/15 वजा 11/13 वजा 21/23 वजा 17/19. इथे जर फरक पाहिला छेद 2 2 2 2 चाच आहे सगळीकडे. अंशापेक्षा छेद 2 ने मोठा आहे, अंशापेक्षा छेद 2 ने मोठा आहे, अंशापेक्षा छेद 2 ने मोठा आहे, इथे अंशापेक्षा छेद 2 ने मोठा आहे. जे इथे जेव्हा आता ही वजामध्ये दशांश चिन्हात करा, आपल्या डोक्याला ताप नाही. सांगा पहिल्याचं 0.8 6 बघा 0.8 8 4 0.9 9 0.8 8 9. हे वजा आहे, हे नाही. यातली काय विचारले आपल्याला? सर्वात मोठी म्हणजे ज्याला कमी देणं असतं तो.
म्हणजे इथे याला कमी देणे 84 रुपये त्याला देणे, याला 91 रुपये देणे, याला 89 रुपये, याला 86 रुपये, याला 84 रुपये, याला कमी देणे म्हणून तो मोठा वजामध्ये असल्यामुळे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक दुसरा आहे. 299 ची समूळ नसलेली संख्या पर्यायातून निवडा. 299 ची समूळ नसलेली म्हणजे 299 त्याचा फॅक्टर एकच आला पाहिजे. आता इथं अशी कोणती संख्या की 299 चा फॅक्टर निघेल? कशाने भाग जाते? 13 ने जाते, 13 ने भाग जातो आणि 23 ने जातो. 13 आणि 23, 13 आणि 23 ने भाग जाणारी खाली पर्यायाची संख्या कोणती? 182. म्हणजे ह्या दोन्ही समूळ संख्या नाहीत, बाकीच्या समूळ संख्या आहेत. पुढे तिसरा 165 गुणिले 18 भागिले 60 गुणिले 8 बरोबर किती किलोग्राम? हे ग्रॅम मध्ये, हे जे आहे ते ग्रॅम मध्ये. 165 गुणिले 18 ग्रॅम आहे हे. म्हणजे ग्रॅम मध्ये उत्तर येणार आहे भागिले 60 गुणिले 8 याचे किलोग्राम करायचे, उत्तर ग्रॅम मध्ये येणार आहे. अगोदर ग्रॅम मध्ये उत्तर काढूया. त्याला भाग कशाने जाईल? 5 ने लावला तर 12 पंचे 60, 5 ने लावला तर 31 पाचा 165, नाही 31 पाचा 165, 6 ने लावला तर 6 दुने 12, 6 त्रिक 18, या 2 ने लावला तर 2 चौक 8, 3 चौक 12, 12 त्रिक 36, 6 चारी 3, 12 36, 3 39, 396 ग्रॅम येते. त्याचे किलो करायचे. ग्रॅम डेका हेक्टो किलोचं, किलो मध्ये सांगायचं म्हणजे किलोचं दशांश चिन्ह दिलं, 0 दशांश चिन्ह 396 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 4. पुढे घनाचे घनफळ 343 घन सेंटीमीटर असल्या पृष्ठफळ किती? घनफळ म्हणजे का? बाजूचा घन. 343 घनफळ क्यूब रूट काही 7 म्हणजे घनाची बाजू 7 आहे. म्हणजे एका पृष्ठाचं 7 गुणिले 7 49. अशी पृष्ठ किती असतात? गुणिले 6 करा 6 54, 5 24 5 294 चौरस सेंटीमीटर. 6000 रुपयास घेतलेली वस्तू 10% नफा मिळवायचा आहे. छापील किंमत 12% सूट देण्यासाठी त्यावर छापील किंमत किती ठेवावी? 6000 चा 10% नफा म्हणजे 600. 6000 ची 10% नफा त्यामध्ये मिळवला म्हणजे 6000 ला विकायची, पण 12% ग्राहकाला सूट पण द्यायची. 12% सूट कधी दिली जाते? 12% सूट आता इथे विक्रीची किंमत 100 रुपये, छापील किंमत नाही, छापील किंमत आपल्याला काढायची. 12% सूट, छापील किंमत 100 रुपये, विक्रीची किंमत 88. तुम्ही इथं ही 6700 कसली किंमत आहे? छापील आहे का? विक्रीची किंमत आहे. मग छापील किंमत x म्हणजे मांडणी काय होईल? x बरोबर 6600 गुणिले 100 भागिले 88. 22 चौक 88, 22 त्रिक 66, 0 4 ने दिले 25, 25 त्रिक 75 वर 2 शून्य. 7500 रुपये छापायची किंमत. 12% सूट दिली, गिराईक खुश, आपण बी खुश. 10% आपल्याला नफा झाला. पुढे x बरोबर -2, y बरोबर 9 अधिक x, z बरोबर 0.4. तर कोणत्या राशीची किंमत 32.4 येईल? कोणती येते? उत्तर तेवढं नोंद होतो. y बरोबर 9 अधिक x, x ची किंमत म्हणजे -2 टाकतो इथे. z बरोबर 0.4, z ची किंमत किती येईल? y ची किंमत 9 - 2 म्हणजे 7. आता चौथा पर्याय येतोय x वर्ग वजा 2xy अधिक z. x वर्ग वजा 2xy अधिक z. x म्हणजे -2 चा वर्ग वजा 2 गुणिले x ची किंमत -2 आणि y ची किंमत 7 अधिक z 0.4. 2 चा वजा 2 चा वर्ग अधिक 4. आता इथे 7 दुने 14, 14 दुने 28, वजा 28 म्हणजे वजा 28 अधिक 0.4. वजा वजा काय होईल? 4 अधिक 28 अधिक 0.4, 28 4 32 दशांश चिन्ह 4. पर्याय क्रमांक 4. पुढे क्रमांक एका संख्या रेषेवर ए आणि बी हे बिंदू एकमेकापासून m एकक अंतरावर आहे. ए बरोबर -5 तर बी बरोबर किती? आता पहा, संख्या रेषा आहे, त्याच्यावरती ए आहे,
इकडे बी असेल तर अधिक करावं लागेल यम, इकडे जर बी असेल तर वजा यम करावं लागेल, बी ची किंमत ए ची किंमत -5 इथं उजव्या बाजूला असेल तर -5 अधिक एम, डाव्या बाजूला असेल -5 वजा एम. आता हे पर्यायामध्ये दिलेली नसतं, त्यातनं वजाची मी कॉमन काढावं लागतं. -5 जर काढलं तर 5 अधिक एम, म्हणजे याचं काय झालं -5 वजा, म्हणजे 5 कोणता पर्याय आहे, हे पण असं दिलेलं असतं एम -5 म्हणजे अधिक एम -5. कोणता पर्याय आहे, दुसरा पर्याय एम -5, हा पर्याय दिलेला. आणि चौथा वजा एम अधिक 5, उलट हे म्हणजे वजा एम अधिक 5 असं दिलं, दुसरा आणि चौथा पर्याय. चला पुढील प्रश्न पहा. 7,53,216 या संख्येतील कोणत्या अंकाची अदला बदल केल्यास 11 ने पूर्ण भाग जाईल. 7,53,216 बघा कोणती अदला बदल, 1 आणि 2 ची. तिसरा पर्याय 1 आणि 2 ची अदला बदल केली म्हणजे इथे 7, 5, 3, 1, 2, 6 म्हणजे अंक 11ची कसोटी काय, अंकाची एकाडी. इथे 7 आणि 3 10 2 12, 5 आणि 1 6 6 12, त्यातला फरक 0 येतो म्हणजे 11 निश्चित भाग जाईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. 35 त्रिकोण पी क्यू आर एस मध्ये इथं आकृती दिलेली आहे आपल्याला, या आकृतीवरतीच आपण सोडूया. या ठिकाणी आकृती पहा. क्यू आर एस इथे काटकोन दिलेला आहे, ही बाजू आणि ही बाजू एकरूप दिलेली आहे. पी एस आणि एस क्यू एकरूप आहेत. मेजर ऑफ अँगल पी क्यू एस आणि मेजर ऑफ एस क्यू आर हे तीनास एक प्रमाण आहे. पी क्यू एस आणि एस क्यू आर हा एक्स असेल तर हा 3x. ओके, तर मेजर ऑफ अँगल आर बरोबर किती हा विचारलेला आहे. आता हे जेव्हा दोन बाजू एकरूप असतात तेव्हा त्यांच्या समोरचे कोण एकरूप असतात. म्हणजे या बाजूच्या समोरचा 3x आहे, या बाजूच्या समोरचा देखील किती असणार आहे 3x असणार. आणि हा 90 डिग्रीचा एवढाच फक्त त्रिकोण पहा. 3x आणि हा 90 अधिक 3x अधिक 3x बरोबर 180 म्हणजे 6x बरोबर 180 वजा 90 केलं तर 6x बरोबर 90 होईल. x बरोबर 90 भागिले 6 केलं तर उत्तर 15. इथे 3x म्हणजे हा 45 आहे, हा 45 आहे. आता या ठिकाणी हा 15चा येईल इथे सांगितले म्हणजे हा 45 आणि 15 म्हणजे हा कितीचा झाला 15 60चा, हा 45 हा कोण विचार म्हणजे 45 अधिक 60 अधिक हा y म्हणजे अधिक y बरोबर 180. 45 15 45 60 105 त्यातनं वजा केलं y बरोबर 180 वजा 105 केलं y ची किंमत किती येणार आहे हा 75 अंशाचा कोन आहे. 36 पहा 2.25 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या चौरसाकृती 16 फरशा एका चौरसाकृती जागेवर बसवल्या तर त्या जागेच्या कडेने लावण्यासाठी नक्षीची पट्टी किती लांबीची पुरेल म्हणजे परिमिती काढायसाठी. 2.25 चौरस मीटर क्षेत्रफळ आहे त्याच्यावर बाजू किती फरशीचं एका फरशीचं क्षेत्रफळ 2.25 आहे. चौरसाकृती म्हणजे बाजू किती येईल 1.5 1.5 मीटर लांब आणि 1.5 मीटर रुंद याचं क्षेत्रफळ येणार आहे 2.25. मग अशा 16 फरशा चौरसाकृती म्हणजे अशा 4 म्हणजे लांबी किती होईल 6 होईल, याची रुंदी किती होईल 6 होईल. मग इथं बाजूने नक्षी बसवायची इथे अशी, या नक्षीला किती लागेल 6
आणि त्याची चारी बाजूने म्हणले तर 24 मीटर लांबीची राजकारण पर्याय क्रमांक 2 येणार आहे. कुठले 4? त्यांनी काय म्हणले 16 फरशे बसवायचे. 16 फरशे बसवले तर अशा 4 4 4 4 16 फरशा. आलं लक्षात? जे दीड म्हणजे हे बाकी किती होईल? 4 फरशा लावल्या 6 6 बाय 6चा होईल. 6 चौक 24 लांबीच्या पट्ट्या लागतील. एका गावातील 45% म्हणजे 1080 लोक हिंदी जाणतात, 25% लोक इंग्रजी जाणतात. तर किती लोक इंग्रजी जाणतात? हे 45% म्हणजे 1080. मग त्याच्यावर 1% काढा किंवा 100% काढा. 45% ओके बरं. 45% म्हणजे 1080. तर 25% बरोबर x. मांडणी सांगा x बरोबर 1080 गुणिले 25 भागिले 25 5 लावा 5 5 25 5 9 9 1 9 दुने 12 पंचे 60 वर 0. 600 लोक इंग्रजी जाणतात. आज तुषारपेक्षा सूरज 6 वर्षांनी मोठा व अनिकेत 2 वर्षांनी लहान. सूरजपेक्षा अक्षय 4 वर्षांनी लहान. 5 वर्षापूर्वी अनिकेत 12 वर्षाचा होता, तर गेल्या वर्षी कोणाच्या वयाचे गुणोत्तर 6:5 असेल. 5 वर्षापूर्वी अनिकेत 12चा म्हणजे आज अनिकेत कितीचा असणार आहे? 17. अनिकेत 17. आता इथं अनिकेत वरनं पाहू. आज तुषारपेक्षा सूरज 6 वर्षांनी मोठा तर अनिकेत 2 वर्षांनी लहान. म्हणजे आज सूरजचं त्याच्यावर नाही. आज अनिकेत आज तुषारपेक्षा सूरज 6 वर्षांनी मोठा तर अनिकेत 2 वर्षांनी लहान. म्हणजे तुषारपेक्षा अनिकेत लहान 2 वर्षांनी. आज तुषारपेक्षा सूरज सूरज 6 वर्षांनी मोठा आहे तर अनिकेत 2 वर्षांनी लहान आहे. तुषारपेक्षा म्हणजे इथे तुषारचं वय निघेल. तुषारचं वय किती? 19. आणि सूरज 6 वर्षांनी मोठा आहे म्हणजे 25 वर्षाचा आहे. ओके. सूरजपेक्षा अक्षय 4 वर्षांनी लहान आहे. अक्षय 4 वर्षांनी लहान म्हणजे 21 आहे. तर गेल्या वर्षी जी आजची वय झाली गेल्या वर्षी हा 16चा 24चा 18चा 20चा तर कोणाचे गुणोत्तर 6:5 सूरज आणि अक्षय यांना संक्षिप्त रूप दिले 4 + 24 4 × 25 6:5. जे उत्तर पाहिजे सूरज आणि अक्षय पर्याय क्रमांक 1. 15 21 आणि 27 ने भागल्यास 5 उरते अशी लहानात लहान संख्या कोणती? 15 21 27 त्याचा लसावी काढा. लसावी किती येतोय? 245. 15 3 7 21 3 9 27. आता पडत नाही. पारवी इथे नावापाठा पडत नावा 63 गुणिले 5 गुणिले 3 किती येतोय? 445. आता ही 5 झालाच आहे. प्रत्येक 5 उरत आहेत म्हणजे याच्यामध्ये 5 अधिक ऍड करायला लागेल. संख्या काय? 250. 250 ला 15 ने भागलं 21 ने भागलं 27 ने भागलं तरी प्रत्येक बाकी 5 उरणार आहे. 7 चौकोन 5 6. हा काय 250 पर्याय तर दिला नाही. मग काय करायचं? 245 ची पट करत जायचं. 245 ची दुप्पट 490 तिप्पट 735 चौपट 900 कशी 245 गुणाकार किती आला? 245 कोण म्हणलं? हे कुठे काय 950 अधिक 5 950. 950 आहे का पर्यायामध्ये? आहे. जर नसतं पहा आता 245 आलं होतं बरं बस 245 जर नसेल पर्यायामध्ये 250 अधिक 5 250 245 ची पट करत जायचं. त्यात मग अधिक 5 अधिक 5 अधिक 5 करत जायचं. हे आहे का? 7 चौकोन 5 6 ही 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या आहे. तर चौकोनाच्या जागी कोणता अंक येईल? कोणता येईल?
शून्य. 84चा वर्ग आहे. तो कशाचा वर्ग आहे? 84चा. हे कसं काढायचं? इथे टाकून बघितलं पाहिजे आपल्याला. नाही तिथे पर्याय नाही. जवळपास असणार आहे ना 85. कारण म्हणजे इथे त्याच्या 6 आहे म्हणजे तर 4 आणि 6च्या असतात. याच्यापेक्षा लहान संख्या होती 64. म्हणजे 85 चा आपल्याला 84 किंवा 86. 85 चा वर्ग काढता येतो. मग 86 याच्यावर 85 चा वर्ग म्हटलं तर 5 चा वर्ग 25 आणि 8 चा वर्ग 8 8 12. म्हणजे त्याच्यापेक्षा लहान आहे ना. त्यापेक्षा लहान असेल. आता इथे पण बघावं लागणार आहे ना. 84चा पण आणि 86चा वर्ग काढावा लागणार. त्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. 86चा वर्ग काय म्हणलं? 6 चा वर्ग 36, 6 40 3. त्याचा गुणाकार 6 8 48 गुणे 96 96 3 99 49 8 चा वर्ग 64 9 73. आहे का तिथं पर्याय? 3 नाही. मग 84चा वर्ग 4 चा वर्ग 1600 6 40 8 चौक 32 गुणे 64 1 65 5 40 6 8 चा वर्ग 64 6 70. आहे का तिथे? आहे. पुढे पहा या ठिकाणी परिमिती विचारल्या. आता इथे आकृती या पद्धतीचे भाग आहेत आपले प्रश्न भरपूर. त्यामुळे काय अडचण येण्याची काय कोणाची? या ठिकाणी काटकोले, या ठिकाणी काटकोले. आता माप दिलेले आहे JN 12 KN 8 दिलेले आहे. JN 12 JK 35 आणि ML 15. ML ही 15 दिली. बरं 12 35 दिले याच्यावर 12 जे ते लहान संख्या बाजू जर सम असेल तर त्याची नेमणे 6 6 चा वर्ग 36 वजा 1 35 अधिक 1 37. म्हणजे संपूर्ण 37 झाली. 8 15 17 ही आहे. म्हणजे 35 मध्ये 17 वजा केली तर राहिले किती आहे? 20 राहिले. याची परिमिती करायची 12 35 8 15 20. याची बेरीज किती येते? 9. चला पुढे 3 मीटर रुंद व 4 मीटर उंच आयताकृती 15 पारदर्शकाचा संपूर्ण स्वच्छ करण्यासाठी 12.5 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च? 3 मीटर रुंद आणि 4 मीटर उंच म्हणजे 3 चौक 12 एकाच झालं. मी याला 12.5 रुपये 15 टाका. मी 12 आहे 3 गुणिले 4 12 आलं. एकाच क्षेत्रफळ असं गुणिले 15 180 आलं. 12.5 रुपयाने खर्च करायचा. 125 0 0 125 8 1000 100 125 125 100 225 2250. आता इथं सांगितले का दोन एका बाजूने काच असेल तर दोन्ही बाजूने साफ करावे लागेल का एका बाजूने चालेल नसती? नाही. एका बाजूने साफ करायला 2250. दोन्ही बाजूने साफ करायला 4500 पर्यायामध्ये आहे. त्यामुळे उत्तर काय येईल का 3 येईल? काय दिले त्यांनी उत्तर? 3 दिले. का? दोन्ही बाजूने साफ केल्या पाहिजेत ना. आपण इथं आले की लगेच घेऊन मोकळे होतो. 2 मार्क गेले आमचे. एका रकमेचे सरळ व्याजाने 5 वर्षाची रास 24,500, 3 वर्षाची रास 21,700. तर दर साल दर शेकडा व्याजाचा दर किती? 5 वर्षाच्या राशीबद्दल 3 वर्षाची रास वजा केली तर काय येईल? तर 2 वर्षाचं व्याज येणार. 2 वर्षाचं व्याज किती येते? 24,500 वजा 21,700. 2 वर्षाचं व्याज 2,800. एका वर्षाचं 1400. आपल्याला 3 वर्षाची 5 वर्षे मी कुठली तरी 1 वर्षाचं व्याज 3 वर्षाचं घेतलं तर 14 3 42 4,200 काय होणार आहे व्याज. 21,700 मधनं 2 वर्षाचं 3 वर्षाचं व्याज वजा केलं तर किती? 17,500 मुद्दल. मग 17,500चं एका वर्षाचं व्याज 1,400 रुपये होतं. तर व्याजाचा दर आहे. व्याजाचा दर बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले कालावधी 1 वर्ष. इथे 2 शून्याला 2 शून्य गेले
25 7 75 असेल, 25 8 25 24 25 5 25 असेल, 15 राहिले 25 सर 150, 7 8 56 किती 8%. पुढे दोन संख्येची बेरीज 53 असून त्यातील फरक 14.5 असेल तर लहान संख्येतील एक स्थानचा अंक कोणता? लहान संख्या विचारली. आता पहा 53 दोन संख्येची बेरीज अधिक फरक भागिले 2 केले की मोठी संख्या, बेरीज वजा फरक भागिले 2 केले की लहान संख्या. 53 मधनं 14.5 वजा करते, 10 5 गेले 5 राहिले, 3 5 जात नाही, माना जात घ्या, 13 5 गेले 8 राहिले, 5 2 गेले 3, 38.5 भागिले 2 करायचे. दोन संख्या म्हणजे बेरजेमधला फरक वजा करून भागिले 2 करायचे, म्हणजे उत्तर येणार 19.25. मग लहान संख्येचे एक स्थानी कोणता अंक येणार आहे? 5. तर पर्याय क्रमांक 4. ओके, एक स्थानचा अंक. ओके, एक स्थानचा अंक कोणता येईल? 9. तर पर्याय क्रमांक 2. ओके, हा. दोन संख्यांची बेरीज अधिक फरक भागिले 2 केली की मोठी संख्या येते. दोन संख्येची बेरीज वजा फरक भागिले 2 केले की लहान संख्या. म्हणजे इथं कसं येतं, मुलगी आणि आई या दोघींची वयाची बेरीज दिलेली असते, त्याच्यातला फरक दिलेला असतो. मुलीचं काढायचं असेल तर आईचं आणि त्यांची बेरीज वजा फरक करा भागिले 2 करा. मम्मीचं काढायचं असेल तर दोघींची बेरीज अधिक करा फरक भागिले 2 करा. म्हणजे तेवढंच येतं असं नाही, लहान संख्या मोठी संख्या येतं, रकमेच्या रुपयाच्या नोटांच्या मध्ये पण येतं, वेगवेगळ्या याच्यामध्ये. पुढील प्रश्न पहा, 27 b चा 5वा घात भागिले भागाकार करूया. 27 b चा 5वा घात वजा 16b वर्ग, याला भागिले करायचा आहे 3b. आता आपल्याला 27 b चा 5वा घात आलाय म्हणजे 3 ला 27 ला 3 ने भागलं 9 आणि b चा हात काय म्हणजे पहिला घात आहे, मग त्याला 5वा घात करायला मला कशाने गुणावं लागेल? b चा 4था घात. म्हणजे हे 9 त्रिक 27 आणि b चा 4था आणि b चा पहिलाचा गुणाकार b चा 5. म्हणजे वजाबाकी केली, याला चिन्ह अधिक केले, वजा अधिक वजा होईल, अधिक 27 b चा 5 हा वजा 27 b चा 5 कॅन्सल होईल. आता वजा 16b वर्ग. आता 16b आणायचं आपल्याला, 16b चा वर्ग. मग 3 ने भागलं तर इथे 16/3 येणार आहे. ओके, आणि बी चा वर्ग करायचा आहे, इथं बी चा पहिला म्हणजे इथे बी नुसतं येईल, मग बी आणि बी चा गुणाकार बी वर्ग होणार. आता वजा 16b आणायचं म्हणजे इथे चिन्ह काय येईल? वजा. याचा वजा 16/3 गुणिले 3b केलं, हा 16/3b गुणिले 3b, या 3 ला 3 जाणार, 16b वर्ग राहणार. इथे वजा 16b वर्ग यांची वजा बाकी करायची, वजा वजा हे अधिक होईल, हे वजा आहे, वर चिन्ह वेगळी वेगळी कॅन्सल. बाहेर काय येणार आहे? 9b चा 4था वजा 16/3b. पर्याय क्रमांक 4. पुढे, एका मोटार पंपाने पाण्याचा पूर्ण भरण्यास 7.5 तास लागतात. एके दिवशी अवधाचा 3/5 भाग पाणी भरल्या वीज खंडित झाल्याने पंप बंद झाला, तर पंप किती वेळ चालू होता? 7.5 तासामध्ये पूर्ण भाग भरतो. 7.5 तासामध्ये पूर्ण भरतो, म्हणजे एका तासामध्ये कसं सोडवलं पाहिजे? 7.5 तास म्हणजे किती झाले? एका तासाचे 60, 7.5 तासाचे 450 मिनिटांमध्ये पूर्ण भाग भाग भरतो. 3/5 हे लक्षात, म्हणजे एक भाग म्हणजे 5/5 भरतो. म्हणजे 4.5 तासामध्ये 5 पैकी 5 भाग म्हणजे पूर्ण भरला, तर 3/5 भाग भरण्यासाठी किती वेळ आहे? या पूर्ण नाही असं समजून मांडणी करायची आहे. x बरोबर 450 गुणिले 3/5 भागिले
5/5. हा ना, ते पाच लिहिलं चालतंय. अहो कसं 5 लिहून झाले? 5 पैकी 5 भाग म्हणजे पूर्ण. हे भागिले म्हणजे एक पण द्यायला पाहिजे. 5 नुसतं 5 भाग कसे होईल? 450 आणि 5 भाग म्हणजे असं केलं तर होते की 450 बरोबर 5 भाग तर 3 भाग बरोबर असं निघते की कशाला खाली 5 5 आणि सर 450 च्या ऐवजी 7.5 लिहिलं तरी होतं. डायरेक्ट 4.5 5 म्हणजे 45 9 त्रिक 70 270 मिनिटे म्हणजे 4.5 भागिले 60 केलं तर 4.5 तास 4.5 तास लागतात. ओके मी इथे 5/5 म्हणजे एक भाग एवढा म्हणलं असतं तरी चाललं असतं. इथे काही गरज नव्हती 5 भाग. इथं कुठे आपण 3 भाग कसे घेणार आपण? 4.5 गुणिले तेच केले आपण इथे. 5 पैकी 5 भाग म्हणजे पूर्ण टाकी भरली. एक तर 5/5 तुम्ही 5 घेतले तर मग काय होईल? तिथे 5 आले असते. मग हे भागिले या 5ने भागलं असतं तर या 5ने भागले पूर्ण टाकी भरते. एक तर ते 5/5 द्या तर एक भागला. मग तुम्ही इथे असं जरी केलं 5 भाग म्हणजे 450 म्हणजे 3 भाग म्हणजे 270. मग इथं केलं तर 450 भाग म्हणजे 5 भाग भरायला 450 मिनिटं तर 270 भाग भरायला किती मिनिटं? असं केलं तरी चालते. शेवट तेच आहे. पण इथे 5 नाही लिहिता येणार. इथे 5 नाही लिहिता येणार. समजून घेण्यासाठी ती वेगळी पद्धत आहे. 5 भाग बरोबर 450 तर मग 3 भाग बरोबर हे येते. ही मांडणी येते. एकमान पद्धतीतली 450 मिनिट 450 मिनिटात एक भाग पूर्ण एक भाग म्हणजे एक भाग निघा आणि मग त्यातला जो 3 भाग भरायला 5 भाग भरायला किती मिनिटं अशी मांडणी येते. पुढील प्रश्न पहा. 1/2 चा x अधिक 3 भागिले 1/2 चा x वजा 3 गुणिले 1/3 चा वजा 3. आता इथे भागिले असतात तेव्हा घातांकाची वजाबाकी होते. आता पहिला घातांक लिहितो x अधिक 3 वजा x वजा 3 अधिक आता गुणिले म्हणून किती वजा 3 अधिक वजा 3. आता हे फक्त कंस सोडवायचे. 1/2 चा x अधिक 3 आता या x ला चिन्ह अधिक आहे वजा अधिक वजा x वजा वजा अधिक 3 अधिक वजा वजा. आता हे अधिक x ला हा वजा 1 कॅन्सल झाला. अधिक 3 ला वजा 3 कॅन्सल झाला. राहिले काय 1/2 चा याचं सोडवलं 1 चा झालं 1 चा झालं 8 1/8 किंवा 1/2 चा दुसरा पर्याय दिलेला आहे. पहिला पण पर्याय 2 पर्याय नोंदवा. सौरभ अ ठिकाणा पूर्वेला 56 मीटर अंतरावरील ब ठिकाणी गेला. अ ठिकाण पूर्व दिशेला म्हणजे 56 मीटर. अ ठिकाणावर ब या ठिकाणी गेला 56 मीटर. इथून उत्तरेकडे 105 मीटर. इथून उत्तरेकडे 105 मीटर अंतरावरील क या ठिकाणी गेला व अ पासून क पर्यंतचे कमीत कमी अंतर किती? 56 105 लहान संख्या. हा बोला. 8 15 17 म्हणजे 8 15 17 8 ची 7 पट 15 ची 7 पट 17 ची 7 पट 101 म्हणजे याला तुम्हाला तेवढ्यासाठी सांगितले की 5 फक्त तुम्हाला जर पायथागोरस करायचं तर 5 त्रिकोण आहे. कोणती? 3 4 5 5 12 13 8 15 17 30 60 90 चं काय 55 चं सोपं आहे. 55 चं x √2 आणि 30 60 90 चं x√3 आणि 2x. बस एवढी त्रिकोण 5 असलेला कसले पायथागोरसचं क्वचित एखाद्या ठिकाणी आपल्याला हे त्रिकूट वापरता येत नाही. नाहीतर सगळीकडे त्रिकूट वापरतो. पुढे पहा 49वा हा समभुज त्रिकोण आहे. या समभुज त्रिकोणामध्ये समभुज तिन्ही बाजू सारखे दाखवा. या समभुज त्रिकोण PQ बरोबर 25 हे 25 दिलेलं आहे.
हे 25 आहे, हे 25 आहे. व्यास आहे संपूर्ण आकृतीची परिमिती. आता हे 25 हे 25. आता इथं काय करावं लागेल, तिथे अर्धवर्तुळाची परिमिती काढून चालेल का? नाही, पण आपल्याला इथं अर्धा परी काढायचा. आपण अर्धवर्तुळाची परिमिती 36/7 काढतो, ते वापरून चालेल का? त्यात हे पण ऍड होतं, हे आपल्याला ऍड करायचं नाही. त्यामुळे ते सूत्र चालणार नाही. मी ते कोणतं सूत्र वापरून परिघाचं म्हणण्यापेक्षा पूर्ण वर्तुळाचं भागिले 2 केलं की संपलं. पाय डी वापरलं, संपलं ना. पाय डीचं काय? 22/7 गुणिले डी किती आहे? 25. 3.14 वापरायला 3.14 वापरा. का सांगितले तर तिथे भाग जात नाही. म्हणजे 3.1 वापरा. याची दुप्पट केली तर 1.6 गुणिले 25 केलं तर किती येतंय? 5.7. ओके. 25 गुणिले केलं तर किती येतंय? 25 5 125 32 4 25 1 25 4 29 39 दशांश चिन्ह 2 संख्येच्या 39 दशांश चिन्ह 2 5 हे 50. जे किती होईल? 89.25. काय वेगळी पद्धत आहे का? चौथा पर्याय तो वेगळी पद्धत आहे का? मग काय? अर्धपरिमिती 36/7 वापरणार तू. आता इथं त्यांनी सांगितलं 3.14 वापरून तुम्ही 36/7 वापरून तुम्हाला काय येणार आहे? त्यातनी व्यास कमी करावा लागेल. म्हणजे तू आता पहा, हुशार विद्यार्थी काय करेल? 36/7 रेडियस 12.5. 36/7 डी नाही, 36/7 आर आहे. म्हणजे इथं तुला हे करावं लागेल. अर्धवर्तुळ इथे भाग जातो का? जातोय. 7 1 7 5 राहिले. एवढं कोच्यामध्ये करायचं थोडं. हा 7 1 7 5 राहिले. 5 5 घेतले. 7 7 49 सारे 70 सरदू गोदर्शे 17 51 10 70 सरदू गोदर्शे 100 200 2 आचार्य 10 17 51 10 61 दशांची ने एक संख्येच्या अगोदर 61.2 हे संपूर्ण हे चाललं. हे अर्ध पण धरलं. यात 50 मिळाले, फक्त 25 मिळवायचे. कारण हे मिळवलेत आपण ऑलरेडी. त्यात फक्त 25 मिळवा. 86.2 चुकते जवळ येते. बाय जवळ येणारी लाडकी जवळ येते. इथं क्लिअर आहे ना? मग पुढे 25% अपूर्णांकातील रूप. टक्के म्हणजे छेद 100. 25% म्हणजे छेद 25/100 0.25 25/100 दशांश चिन्ह 2 शून्य 2 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह द्या. या पोरीच्या नादाला काय नको बरं का. ही पोरगी आपल्याला फिरवती. चला पुढे 9x + 15/4 बरोबर 3y. 9x + 15/4 बरोबर 3y. 4y - 3x बरोबर 3. बाहेर फेकून ह्या कामाला करू नको. पाहिजे 4y - 3x विचारले किंवा ते 4 ने इकडे पाठवून देऊया. 9x + 15 बरोबर हे 4 त्रिक 12y असेल. आपल्याला 4y ची किंमत पाहिजे. म्हणजे आपल्याला 4y करण्यासाठी याला कितीने भागलं पाहिजे? दोन्ही बाजूला 3 ने भागलं. 3 ने भागलं तर इकडे 4y येईल. इकडे 3 ने भागलं तर 3 ने एका दोन्ही पदाला भागा. 3 ने एवढा भागलं 3 3 त्रिक 3x 15 ला भागलं 5. म्हणजे 4y ची किंमत आली 3x + 5 आणि वजा 3x ची किंमत आली.
आता हे जे झालं आपण आता हे मूळ याच्यावर घेऊ. हे अधिक 15 इकडे द्या पाठवून. म्हणजे काय 9x बरोबर 12y वजा 15. आता आपल्याला 3x ची काढली, याला भागिले 3 करायची, इकडे भागिले 3 करा. इकडे राहील 3x बरोबर त्या 3 ने भागलं 4y वजा 5. ही 3x ची किंमत आहे. हो ठीक आहे. हो येते. आपल्याला 4y ची किंमत किती आहे? 3x अधिक 5 वजा कंसात हे टाकू 3x वजा 4y. बघ 4y वजा 5, 4y वजा 5 काढून टाकू. 3x अधिक 5 वजा 4y अधिक 5. 3x वजा 4y अधिक 10. पर्याय क्रमांक कुठे किंमत आपण हे केलं तिथं आपण कॉमन काढलं तर 9x इकडे वजा पाठवलं म्हणजे 12y वजा 9x. त्यातलं 3 कॉमन काढलं म्हणजे 3 गुणिले 3x अधिक 4y येणार आणि 3 तिकडे गुणाकारात गेलं आधी सर 9x इकडे वजा मध्ये पाहिजे. 15 बरोबर 12y वजा 9x आणि मग सर 3 कॉमन काढायचं. 15 बरोबर 12y वजा 9x. या 3 कॉमन काढले, इकडे 3 कॉमन काढले, तिसरीकडे 3 ने भागलं 5. 4y वजा 3x बरोबर 5. इथं आपल्याला हे पाहिजे होतं, आपण लक्ष ते आपल्याला दिलं नाही, आपण इथे बसलो बाकीच्या गोष्टी करा. ओके चला पुढे. कोणत्या संख्येच्या 5 पटीला 3 ने भागल्या भागाकार 11 येतो, बाकी 2? 7 ची 3 पट 21. ओके 7 ची 5 पट 35. 35 ला 3 ने भागलं तर 11 भागाकारातून बाकी 2. त्याला गहू व तांदळाच्या पोत्याची सरासरी 47. गहू तांदूळ सरासरी 47 म्हणजे बेरीज 47 तांदूळ व ज्वारी 50. तांदूळ अधिक ज्वारी 50 म्हणजे दोघांची बेरीज 100. गहू ज्वारीचं 90. गहू ज्वारी दोघांची 90. मी ते नाही वजन दिले 90, सरासरी 90 नाही. मी ते 2 वेळा गहू आला, 2 वेळा तांदूळ आला आणि 2 वेळा ज्वारी आली. त्याची बेरीज किती आली? 44. मी एकदा गहू एकदा तांदूळ याला भागिले 2 केलं तर 142. त्यातनं विचारलंय कोणाचं? गव्हाचं विचारलं म्हणजे तांदूळ आणि ज्वारीचं वजा 100 वजा केलं तर गव्हाचं पोतं किती येणार आहे? 42. पुढीलपैकी असत्य विधान कोणते? एकमेकींना छेदणाऱ्या रेषांना परस्पर समांतर रेषा म्हणतात. पहिलं. पुढे दुसरं 2 प्रतलाचा छेद म्हणजे एक रेषा असते. बरोबर की हे वरचं प्रतल आहे खालचं प्रतल एकत्र छेद तर तिथं काय झाली? रेषा तयार झाली. एकाच बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. बरोबर आहे. तर एक संपाती रेषांचा सामायिक बिंदू 1 आणि 1च असतो. एक संपाती रेषा म्हणजे एका ठिकाणी छेदणाऱ्या रेषा त्यांचा सामायिक बिंदू 2 रेषांचा. एक संपाती रेषा किती घेतल्या की एका संपाती म्हणजे काय? एका बिंदू छेदणार. मग त्याचा संपाती बिंदू 1 आणि 1च असतो. काय 2 ठिकाणी त्या रेषा वळवून फिरून येणार नाही. त्यामुळे इथं तो पर्याय खोडावा लागला पाहिजे. पहिल्या पर्यायामध्ये एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना परस्पर समांतर रेषा असं म्हणतात. सगळीच विधानं बरोबर येत होती म्हणून तिथे बदल केलेला आहे. पुढील आकृती पहा. पतंगाची आहे. ही बाजू 1 रुपये. PMNO PMNO माप दिलेले पहा. अँगल N 100चा दिलेला आहे. हा 100चा आहे. हा कितीचा असणार आहे? 100चा असणार. नंतर काय म्हणते M O O
एम आणि ओ एकाच पीक, म्हणजे हा एक्स असेल तर हा 3x. तर मेजर अँगल एम किती? आता ते इथे काय असते, चौकोनाच्या चारी कोणाची बेरीज 360. 360 मध्ये हे 200 गेले 160. ही एक्स आणि 3x म्हणजे 4x बरोबर 160. एक्स बरोबर 40, म्हणजे हा 40 चा असेल तर हा 120. चला पुढे 55 झालं. 56 70 सेंटीमीटर त्रिज्या व 2 मीटर उंचीच्या वृत्तचित्र आकाराच्या बंदिस्त पत्र्याचे बनवण्यासाठी किती पत्रा आवश्यक आहे? बंदिस्त पत्र्याचा ड्रम बनवायचा म्हणजे तिथं दोन्ही पण आहे. ओके. रेडियस किती दिलेली आहे? 70 सेंटीमीटर मध्ये आणि उंची 2 मीटर मध्ये. आता हे 3 मीटर मध्ये आता पर्याय पहा, सेंटीमीटर मध्ये का मीटर मध्ये? सेंटीमीटर मध्ये पण आहे तर मीटर मध्ये पण आहे. मी एक कुठल्या तर काढामध्ये जरा पर्याय कट करता येईल. सेंटीमीटर मध्ये हो, म्हणून तर मी इथं डोकं चालणारा तो पेपर सोडवायची गरज नाही. 2 पर्याय नोंदवा म्हटल्यानंतर सारखे बघितले तर पहिला आणि चौथा सारखा येतो. बरोबर का नाही? म्हणजे इथं डोकं चालवायची गरज नाही. असं पेपरला फायनलला येत नाही सहसा. जर सेंटीमीटर मध्ये केले तर काय होईल? वृत्तचितीचे घनफळ बरोबर काय सूत्र आहे? हा 2 पाय आर स्क्वेअर एच का पाय आर स्क्वेअर एच? पाय आर स्क्वेअर एच. पाय आर स्क्वेअर वर्तुळाचे इलन गुणिले उंची केले की त्याचं घनफळ 22/7 गुणिले 70 गुणिले 70 गुणिले 200 7 10 22 7 154 154 दुने 154 दुने 308 आणि वरती 1 2 2 0. ते उत्तर कुठं चुकलं आपलं? 2 पाय केलं का नाही तर दुसरा पर्याय येतो आणि पाय केलं तर तिसरा पर्याय. आपल्याला घनफळ काढायचं, पृष्ठफळ काढावं लागणार आहे. पृष्ठफळ काढण्यासाठी आता हे जर कापला तर आयत होतो, म्हणजे आयताला मी काय लागतं? परी गुणिले उंची लागते. मग परिघाचं काय सूत्र आहे? पाय डी. जे पाय डी गुणिले उंची एच. हे काय होईल? आपल्याला पत्रा लागेल आणि त्याच्यामध्ये वरचं पृष्ठाचा वर्तुळ आणि खालचं वर्तुळ म्हणजे 2 वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे अधिक पाय आर स्क्वेअर. याच्यामध्ये कॉमन काढल्यावर काय होईल? ते पाय इथे आरचे जे पाय ते 2 पाय आर. मग आता 2 पाय आर कॉमन काढलं आर प्लस एच. हे सूत्र नाही ना सांगितलं तुम्ही. ओके. हे सूत्र कसं बनले हे लक्षात आलं तर ते लक्षात येतं. आणि मग सूत्र वापरू 2 गुणिले 22/7 गुणिले 70 अधिक 70 अधिक 200 जे ते 7 10 70 होईल. 2 गुणिले 22 गुणिले 10 गुणिले 270. आता इथे गुणाकार करताना पहा 1 2 2 0 काढून टाका. 22 गुणिले 44 गुणिले 27 27 चोक अष्टोदर्शी 10 ले 27 चोक अष्टोदर्शी 108 आणि 10 108 1188. तर पहिला पर्याय आणि चौथा पर्याय. चला पुढे 8,000 रुपयामध्ये 40 वस्तू खरेदी करून वाहतूक व हवामानासाठी 1200 रुपये खर्च केले. म्हणजे 8,000 अधिक 1200 9,200 खरेदी किंमत झाली. नंतर काय म्हणले? 20% नफा मिळवायचा असेल तर वस्तूची किंमत किती ठेवावी? याला 20% म्हणजे किती होईल? याचा 20% 1,840 एवढा नफा हो. 900ची 10% 920 ची दुप्पट 1,840 एवढा नफा पाहिजे. म्हणजे एवढी विक्री म्हणजे 11,040 रुपयाला विकायचे. किती वस्तू? 40 करा 1 0 1 0 घालवा 276 रुपयाला एक वस्तू विकावी
नाही. पुढे एबीसीच्या बाजू अनुक्रमे एकाच 2, 2 3 व एकाच 3 प्रमाणात आहे. परिमिती 30 असेल तर सर्वात लहान बाजूची लांबी किती? म्हणजे परिमिती बरोबर काय? 1/2x अधिक 1/3x 2/3x अधिक 1/3x. इथे x वरती बोलला तर x अधिक 2x/3 अधिक 1/3 बरोबर 30. म्हणजे जे सारखा करा 6 होईल. याची तिप्पट 3x, याची दुप्पट 4x, याची दुप्पट 2x बरोबर 30. हे 6 भागिले तिकडे पाठवा 180 झाले. 4 2 6 3 9x बरोबर 30 गुणिले 6 x बरोबर 20. इथे पहिली बाजू 20 भागिले 2 म्हणजे 10. इथे 20 गुणिले 40 भागिले 3 का काय विचारले? 20/3 काय विचारले त्यांनी? लहान बाजू विचारले का? तर सर्वात लहान बाजू 20/3 येते ना. 20/3 म्हणजे 6.3 काही कामगार रोज 8 तास काम करून 3 दिवसात काम पूर्ण करतात. तेच कामगार काम निम्मे झाल्यावर 10 तास काम करू लागले तर राहिलेले काम किती दिवसात संपते? काही कामगार 8 तास काम करून 30 दिवसात संपवतात. काही कामगार रोज 8 तास काम करून 30 दिवसात संपवतात. म्हणजे 240 तास लागतात काम पूर्ण व्हायला. आता काय झाले? तेच काम निम्मे झाले. 120 तास काम झाले राहिले 120 तास. रोज 10 तास करू लागले. भागिले 10 केलं तर 12 दिवसामध्ये किती दिवसात पूर्ण होईल? एकूण काम किती? म्हणजे पहिले लागले 15 दिवस आणि हे 12 अधिक पहिल्यांदा किती दिवसात संपेल? तर राहिलेलं काम नाही ना. एकूण काम हे निम्म काम करायला 15 दिवस लागले, राहिलेलं 12 दिवस, असे एकूण 27 दिवसात संपेल. 60 पुढील विधाने वाचावं योग्य पर्याय निवडा. आयताचे कर्ण परस्पर लंब दुभाजक असतात. ते दुभाजक असतात, लंब दुभाजक नसतात. हे लंब नसतात. ते लंब कुणाचे असतात? समांतर चौरस आणि समभुज चौकोनाचे असतात. काटकोन चौकोन म्हणजे आयत होतो ना. काटकोन चौकोनाचे कसे होतील? आता हा काटकोन चौकोन आहे, म्हणजे आकृती काढावं तुम्ही. काटकोनात दुभागणार आहेत का? नाही ना. एक तर चौरस पाहिजे किंवा समभुज चौकोन पाहिजे. पहिलं चुकीचं आहे. दुसरं समभुज चौकोनातील लगतचे कोण परस्पर पूरक असतात. बरोबर आहे. तिसरं समांतर भुज चौकोनाच्या सममुख भुज समांतर असतात. बरोबर आहे. त्यामुळे पहिलं चुकीचे बी आणि सी साठी पर्याय क्रमांक 2. ज्या अर्धवर्तुळाची परिमिती 90 सेंटीमीटर तर त्याचे क्षेत्रफळ. आता इथं अर्धवर्तुळाची 36/7 गुणिले r बरोबर 90. r बरोबर 90 गुणिले 7 भागिले 36. 18 दुने 36, 18 पंचे 90, 35 भागिले 2 म्हणजे 17.5 रेडियस. तर ते क्षेत्रफळ विचार पाय स्क्वेअर वापरावं लागेल. मग 1/2 हा पाय आर स्क्वेअर चालेल का? चालेल. हा ते तर पुन्हा किती येणारच आहे ना. 11/7 गुणिले 17.5 गुणिले 17.5. चला 7 दुने 14 2.5 11 या 25 7 85 किती येते गुणाकार? चला 481.25 चौरस. गुणाकार कशाला बसायची? मांडणी महत्वाची आहे.
6,000 रुपयाचे दर 7 दर्शकला 20 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? A is equal to P into bracket 1 plus R upon 100 raised to N. प्रिन्सिपल किती आहे? 6,000 गुणिले दर 120 म्हणजे इथे 20/100 1 अधिक 20/100 ची बेरीज होते 120/100 आणि त्याचा वर्ग 2 वर्षाचा म्हणजे 120/100. इथे 2 शून्याला ही 2 शून्य गेली, इकडे या 2 शून्याला ही 2 शून्य गेली. 60 गुणिले 12चा वर्ग 144. इथं 60 गुणिले 144 14 6 चौक 24 26 पॅकेट 2 वरती शून्य द्यायचं एवढी. त्याच्याबद्दल 6,000 वजा केले की व्याज येणार आहे 2,640. पुढे 2 वजा 5 n चा घन 2 वजा 5n 2 वजा 5n कंसाचा घन a वजा b कंसाचा घनचं काय होतं सूत्र? A क्यूब a पहिलं A क्यूब a क्यूब वजा a वर्ग b 3a वर्ग b. ओके 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b घन. हे सूत्र मी या सूत्र डायरेक्ट वापरायचं. येतं ना उत्तर द्यावं? इथे 1 वजा 2 चा घन 8 वजा 3 गुणिले 2 चा वर्ग होईल 4 गुणिले 5n अधिक 3 गुणिले 2 गुणिले 5n. 25n वर्ग आणि ते वजा 5n चा वर्ग. 8 वजा येते किती येते? 5 12 पंचे 60n आणि 50 वर्ग वजा 5 चा घन 125n घन. ओके चला पुढे दिलेल्या वर्तुळात चक्रीय चौकोन दिलेला आहे. या चक्रीय चौकोनाचं काय असतं पहा? चक्रीय चौकोनाचे समोरासमोरील कोन हे परस्पर पूरक कोन असतात. त्याचं माप दिलेलं आहे यस. हा बोल बघतो दिसतंय नाहीये अधिक आहे कुठे? तिथं हे वजा हे वजा सर तेव्हा दुसऱ्या नाहीये तिथं मोठा 5 क्यूब नाहीये नुसतं 5 क्यूब आहे. सर इकडे त्याला पर्याय सापडत नाही. चला इथे आर दिला 104 चा. आर 104 चा असेल तर समोरचा किती येईल? 76 चा. आणि आपल्याला विचारलाय क्यूपीटी 104 क्यूपी मी कुठे गेला? हा पी आहे आणि हा इथे टी आहे. 176 चा असेल तर हा किती देणार आहे? 104. झालं रे. कोणत्या त्रिकोणाच्या बाजूच्या लंब दुभाजकाचा संपात बिंदू बाजूवर असतो? काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणाचा की त्या काटकोन त्रिकोणाचा लंब दुभाजक जे समोरच्या बाजूवरती टाकलेला जे या बिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब दुभाजक जे याच्या मध्यबिंदूतून लंब टाकायचा
त्याच्या मध्यबिंदूतून लंब टाकायचा, या मध्यबिंदूतून लंब टाकायचा, तर तो या ठिकाणी याच्या मध्यावरती येतो. लंब दुभाजक म्हणजे समजून घ्या, लंब दुभाजक म्हणजे काय? लंब दुभाजक म्हणजे मध्य, प्रत्येक बाजूचा मध्य काढा तिथं लंब टाका, त्याचा संपात बिंदू काटकोन त्रिकोणामध्ये तो कर्णाच्या मध्यावरती येतो. ताशी 10 किलोमीटर वेगाने पाण्याच्या प्रवाहाबरोबर ताशी 10 किलोमीटर वेगाच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर ताशी 20 किलोमीटर वेगाने चालणारे मोटार बोट 2 तासाचे अंतर पार करते. तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यास किती वेळ लागेल? 10 किलोमीटर पाण्याचा प्रवाह चालते, बोट चालते 20 किलोमीटर, म्हणजे प्रत्यक्ष जाताना तिचा प्रवाहाचा म्हणजे 30 किलोमीटर. जाताना वेग तिचा 10 अधिक 20 30 किलोमीटर पर आवर, 2 तासामध्ये ती किती जाईल? 60 किलोमीटर. आता हे 60 किलोमीटर अंतर परत येते, ती 20 किलोमीटर येते, पण पाणी तिला 10 किलोमीटर दाखवते. प्रत्यक्ष व्यक्तीचा गेला 10, 60 किलोमीटर जायला किती वेळ लागेल? 60 भागिले 10, 6 तास. 6 तास. उंची 14 सेंटीमीटर व तळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर असणाऱ्या शंकूचे घनफळ किती? शंकू त्रिज्या 6 सेंटीमीटर आणि उंची 14 आहे. शंकूचे घनफळ 1/3 पाय²h. तर 1/3 गुणिले 22/6 गुणिले रेडियस 6 गुणिले 6 गुणिले उंची 14. 7 दुने 14, 3 दुने 6, 22 गुणिले 6 दुने 4, 4 24, 24 गुणिले 22, 528 घन सेंटीमीटर. कुठे पहा? आठवडे बोराटी. येते का गाण्याचं? हे शंकूचं का नाही गेलं? 1/3 पाय²h. पुढील गणित पहा. शंकूचं घनफळ काढलं पण झालंय गणित. पुढे 1500 रुपया किमती वस्तू विकल्यास काही तोटा होतो, मग तीच वस्तू 2000 रुपये किमतीत विकल्यास तोट्याच्या 3 पट नफा होणार असेल तर वस्तूची खरेदी किंमत. आता इथं काय पहा, म्हणजे आता हे एकदा दोनदा ते समजून देणं योग्य आहे, पण आता चौथ्यांदा तिसऱ्यांदा म्हणलं तर काय केलं पाहिजे? जेवढा तोटा त्याच्या तिप्पट नफा, म्हणजे त्याची बेरीज केली तर 4 भाग बरोबर दोन्ही विक्रीतला फरक 500, 4 भाग बरोबर 500, 1 भाग बरोबर 125 तोटा होते, म्हणजे 1500 अधिक 125 1625 रुपये खरेदीची किंमत. आता हे 2-3 वेळा सोडवलं की लक्ष द्यायला पाहिजे. पुन्हा ही मांडणी बघा बरं. तुम्हाला सांगा की एक वस्तू तुम्ही 5 रुपयाला विकली तर 1 रुपया तुम्हाला तोटा होतो. मी त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 6. म्हणजे कशी काढली? म्हणजे काय कशाची बेरीज केली? जर तोटा होत असेल तर खरेदी किंमत बरोबर विक्री अधिक तोटा. तोटा मध्ये जर झाला तर विक्रीमध्ये तोटा मिळवला की खरेदीची किंमत येते. आणि जर नफा होत असेल तर विक्रीमधनं नफा वजा केला की तुम्हाला खरेदीची किंमत येते. ही खरेदीची किंमत आहे. विक्री किती? 1500 ला विकली तर 1 रुपये तुम्हाला तोटा होतो. आणि ती जर 2000 रुपयाला विकली तर 3x तुम्हाला नफा होते. म्हणजे 2000 3x नफा वजा केला की खरेदीची किंमत ही 1500 मध्ये 1 रुपये नफा तुमचा तोटा मिळवला की खरेदीची किंमत. मग हे 3x इकडे घेऊया. x हे वजा 3x इकडे आले, ती अधिक 3x, हे 1500 अधिक हे तिकडे वजा होते, 2000 वजा 1500 म्हणजे 4x बरोबर 500.
एक्स बरोबर 500 भागिले 4 केलं तर एक्स बरोबर 125 रुपये तोटा होतो एक्स मानला. 1500 अधिक 125 म्हणजे 1625 रुपये या वस्तूची खरेदी किंमत आहे. पुढे पहा 3A वजा 2B 3A वजा अधिक 2B आणि दुसऱ्या कंसामध्ये दिलेलं आहे 9A वर्ग अधिक 4B वर्ग आणि तिसऱ्या कंसामध्ये दिलेले 3A वजा 2B बरोबर किती? आता हे जर दोन्ही जवळ घेतली तरी काय होते 3A अधिक 2B आणि 3A वजा 2B हा कशाचा विस्तार आहे? A वर्ग वजा B वर्गचा विस्तार काय होतो? A अधिक B A वजा B. म्हणजे इथे 3A चा वर्ग वजा 2B चा वर्ग याचा विस्तार होणार आहे 3A अधिक 2B 3A वजा 2B. ओके. आणि इकडे दिलेला आहे 9A चा वर्ग अधिक 4B चा वर्ग. आता हा वर्ग करूया 3A चा वर्ग काय होणार आहे 9A वर्ग वजा 4B वर्ग आणि इकडे काय होणार आहे 9A वर्ग अधिक 4B वर्ग. हा विस्तार कशाचा होईल? तरी ते A त्याला मांडला A वर्ग वजा B वर्ग आणि A अधिक B वर्ग म्हणजे इथे या पद्धतीने मांडणी करायला पाहिजे ना. 9A कंसाचा वर्ग वजा 4B कंसाचा याच्या वर्गचा वर्ग 9A वर्गचा वर्ग वजा 4B वर्गचा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग होणार आहे 81A चा चौथा घात वजा 4 चा वर्ग 16B चा चौथा घात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. 3x घन पहा हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेत येतो. आपल्याकडे पहिल्यांदाच आला हा अधिक 5x वजा 14 गेलाय. ओके. आता याचे सहगुणक पाहिजे. सहगुणक कोणते? आता इथं घातांक 3x चा वर्ग घन आता वर्ग तर पदच नाही अधिक 0x चा वर्ग अधिक 5x म्हणजे 5x चा पहिला आहे अधिक 4x चा शून्यवान वजा 14 मला दिसलं अधिकचं चिन्ह. आता याचे सहगुणक पाहिजेत. याचा सहगुणक 3 अधिक 3 याचा सहगुणक 0 याला काय कोणतं चिन्ह अधिक वजा काय नसतं. याचा सहगुणक 5 अधिक 5 याचा सहगुणक वजा 14 मी कोणतंही उत्तर पर्याय क्रमांक 3. आता या ठिकाणी दोन समांतर रेषा आहेत त्यांना एका छेदिकेने छेदलेलं आहे. आपल्याला इथं विचारलेलं आहे RXS हा दिलेला 3x अधिक 10 आणि UVT हा दिलेला आहे x अधिक 30 आणि विचारलेला आहे कोणता QXV हा विचारलेला याचा विरुद्ध कोण आहे आणि आपल्याला इथं पहा याचा संगत कोण काढला तर आहे 3x अधिक 10 आणि या दोघांची बेरीज 180 असते म्हणजे x अधिक 4x हो आणि 3x अधिक 10 बरोबर 180. मग आता सांग 40 बरोबर 180 40 बरोबर 140 बरोबर 140 भागिले 4 केलं तर 35. मग इथे 35 त्रिक 105 अधिक 10 115चा हा कोण येणार आहे. पुढे 72वा वर्तुळातील आंतरलिखित कोनाचे माप 64 अंश आहे तर त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचे माप किती? आंतरलिखित कोन
कोणाचे माप 64 आहे, हा 64चा आहे, तर त्यांनी अंतर्लिखित केलेल्या कंसाचं माप किती येईल? दुप्पट शिवमागून तर पाणी उडून जातो आम्ही मागून गाडी दुप्पट 128. 128 येणार आहे. सर पण तिथं 32 जायला पाहिजे ना. काय सगळं दुप्पट असतो. कोणाचे माप दिलेले 64चे, अंतर्लिखित केलेल्या कंसाचं माप विचारलं. आपल्याला कंसाचं माप विचारले, केंद्रीय कोणाचं माप विचारलेलं नाही. आपण केंद्रीय कोणाचं माप किती येईल? याच्या केंद्रीय कोणाचं माप याच्या दुप्पट येणार, 128 येणार केंद्रीय कोण. आपल्याला विचारले अंतर्लिखित कंसाचं माप. नाही लक्षात येत तर तुम्ही एक लक्षात ठेवा, व्यास आहे. व्यासावरती म्हणजे अर्धवर्तुळातले सगळे कोण आपल्याला किती पाहायचे असतात? 90. हा 90चा आहे. समोरचं वर्तुळ कितीचं येणार आहे? 180. पूर्ण वर्तुळ 360चं असतं ना, मग इथे याच्या 90ची दुप्पट होते ना, मग इथे 64ची किती होणार आहे? दुप्पट होणार आहे 128. पुढे 73 ते 75 पहा. रेश्मा सुषमा यांनी मिळालेल्या गुणाचा स्तंभालेख दिलेला आहे. सुषमाला 5ही विषयात सरासरी गुण किती मिळाले? सुषमाला त्याचे 65, 52, 65, 78, 65 याची सरासरी काढली तर किती येते? 65. गणित विषयाचा पेपर 80 गुणाचा असल्यास रेश्माला किती टक्के गुण मिळाले? 80 पैकी रेश्माला किती मिळाले गणितात? 80 पैकी 65. 80 ला 65, 100 ला किती किती? 80 ला 65 तर 100 ला x. x बरोबर 100 गुणिले 65 भागिले 80 केलं तर किती येते? 81.25. 81.25. चला 575 रेश्मा व सुषमाच्या सर्व विषयातील एकूण गुणांचे गुणोत्तर याची बेरीज किती काढली होती आपण? 65 म्हणजे 325 आणि ह्याचे रेश्माचे किती होतात? 299. अगोदर कोणाचे ती? रेश्माचे 299 आणि सुषमाचे 325. संक्षिप्त रूप कसे जाते? 13. किती येते गुणोत्तर? 23. 25. मराठी घेते का? हो. मराठी पहा, संभाषण करणे प्रत्येकाला जमू शकतं. उतार्यावरून असं उठा तुम्ही तिघ पण उठा. उच्च कर उठ. चल तिकडे मागा. हा नाही म्हणून तर मग अतिशहाणी येते. उठ. उच्च कर उठ. चल तिकडे त्या गायत्रीच्या पलीकडे बस. एवढे तो तर जाधव मागे बस. चल चौकटीच्या मागे बस. आणि तुम्ही कशाला वर आलाय? तवा खाली तर बाजरी चला खाली. सुटल्यानंतर वर या. चला अभ्यास करत बसा तुमचा. एवढं तुम्ही पण जिथलं दिसतंय अशा ठिकाणी बसा. जिथलं दिसेल अशा ठिकाणी बसा. इकडे येतो. इकडे इथे पुढं. उतार्यावरून असत्य विधान कोणते? भाषण करणे ही एक कला आहे. बरोबर आहे. भीती वाटणे हे प्रयत्न न करण्यासाठीचे पुरेसे कारण आहे का? चुकीचं आहे. भाषण करताना भीती वाटणे हा स्वाभाविक गुण आहे. बरोबर आहे. संभाषण करणे प्रत्येकाला येते. बरोबर आहे. पण तिथं भीती वाटणे हा भाषण करणं जमत असं नाही. सभेत भाषण करणं जमतं असं नाही. संभाषण करणं. तू संभाषण करते का मम्मीशी पप्पाशी? तिथं काय थरथरान कापतं का? स्टेजवर जाऊन उभा राहून बोलायचं म्हणलं की भीती वाटते. ओके. नष्ट होणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार उतार्यात आला आहे? गायब होणे. भाषण करताना आपण कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे? भीती वाटते हे एक आणि पाय याच्याकडे लटपटतात. बरोबर आहे. पण थोड्या वेळ बोलल्या तर पुन्हा व्यवस्थित स्टेबल होता. कविता पहा.
कवितेतील वर्णनानुसार नारायण कोणास म्हटले आहे? सूर्याला. सूर्याला म्हणजेच रवीला. हिरवे रान असल्यासारखे केव्हा दिसते? कोवळे ऊन पडल्यावर. कवितेत लाल हे विशेषण कोणत्या नामासाठी वापरले नाही? चाफा. हिम, शेंदूर, आभाळ, आग याला सगळीकडे लाल हे विशेषण वापरलेलं आहे. पुढीलपैकी आता जेव्हा असं नकार असतो त्यात नकाराला गोल करायचा, नाहीला. का गोल करायचा? तर त्या म्हणजे प्रश्न जेव्हा प्रश्नपत्रिकेत सोडवतो तेव्हा असे नकार आलेल्याला गोल करण्यामागं कारण काय असतं की तिथं तुमचा वेळ जातो त्यावेळेस तो प्रश्न मनावरती बिंबतो मेंदूवर. तेव्हा तिथं मग पर्यायकट पद्धत वापरणं सोयीस्कर होतं. कारण काय होतं, बरेच जण काय होतात लाल विषय कोणासाठी वापरले नाही विचारले, तुम्ही आहे म्हणून उत्तर लिहून घ्या. एकदा लिहिलं पुन्हा बदलता येतं का? नाही. त्यामुळे जेव्हा नकार असतात ना प्रश्नात तेव्हा तिथं गोल करायचे असतात. पुढे कोणत्या पर्यायाची जोडी समानार्थी नाही? भावना आणि अंतःकरण हे वेगळे शब्द आहेत. हा, लेखणी म्हणजे कलम. पूर्वी कलम कागज ले माहिती का गाणं? नाही माहिती. कशाला काय घर कोंबडी. तरी ह्याच्यामध्ये कमला निमकर मध्ये होतं ते तयार. कारण वाचन खूप असतं. तुमच्याकडे पुस्तक आहेत म्हटल्यानंतर तुमचं वाचन भाषेच्या बाबतीमध्ये कमला निमकरची मुलं मागे पडत नाही. चला पुढे. संकल्प म्हणजे मानस बरोबर, म्हातारा म्हणजे जरड बरोबर आहे. भावना म्हणजे अंतःकरण नव्हे. भावना म्हणजे मनाच्या भावना म्हणजे अंतःकरण नव्हे. अंतःकरणापासून गोष्टी काही घडतात तर काही भावनाच्या याच्या आहारी जाऊन घडतात, म्हणजे अंतःकरणापासून नसतात त्या. बाकीचे रडायला लागल्याबरोबर आपल्या डोळ्यालाही पाणी येतं. भावना वाहवल्या अंतःकरणापासून नसतं ते, बाकीचे रडतात म्हणून आपण रडतो असं. पुढे अन उपसर्गाने पुढे कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होणार नाही? निश्चित, अनिश्चित. अननिश्चित नाही. बाकीचे आस्था, अनास्था, उपयुक्त, अनुपयुक्त, आरोग्य, अनारोग्य. न आणि आ जोडला अनारोग्य. पुढे शुद्ध शब्द ओळखा. स्फूर्तिस्थान हे बरोबर आहे. बाकीचे चुकीचे आहेत. भौमितिक काय चुकीचं आहे? मला दीर्घ वेलांटी पाहिजे. विनिमय मूल्य, नला दीर्घ वेलांटी पाहिजे. आधुनिक पाहिजे. पुढे शेजारचे गणपतराव अत्यंत गरीब स्वभावाचे आहेत. गोगलगाय म्हणजे गरीब स्वभाव. स्वतःच्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसऱ्याने आपलेही काम लादणे या अर्थाची म्हण. घरचे गाणे थोडे व्याह्याने धाडले घोडे. पुढे पारिभाषिक शब्द कोणता नाही? पारिभाषिक इंग्रजी. फेसबुक, मोबाईल, फोटो ही इंग्रजी शब्द आहेत. स्पर्श हा मराठी शब्द आहे. पुढीपैकी कंठ तालव्य, कंठामधनं आणि टाळूला स्पर्श होणार. ऐ वापरून तुम्ही पहा. ऐ म्हटलं की ते टाळूला जिंकते. जे तुम्ही पर्यायकट हे पाठ करायचं नसतं, प्रत्येकाचे उच्चार पाहायचे असतात. सुतपिढा याचा विग्रह काय? कंठ तालव्य झाला. सुतपिढा, शुद्ध अधिक पिढा. पर्याय क्रमांक 3. विहिरी डोकावताना राजू पाय घसरून हात पडला या वाक्यात कोणती कृदंते आली आहे? ताना, पडताना. जे मूळ धातूला पाय घसरून आत पडला. पाय घसरून ओके. तेच मला फक्त काय क्रियापद कोणती आली त्याच्यामध्ये? विहिरी डोकवणे हे वाक्य. राजा आत घसरून आत पाय घसरून आत पडला. जिथं क्रियापद घसरून नाही, घसरून आत पडला, क्रियापद पडला आहे. त्यामुळे तिथं ला एक आहे. आणि डोकवताना ते एक वेगळं वाक्य. तिथं ताना, डोकव मूळ धातू आहे आणि त्याला ताना प्रत्यय दिला म्हणून ताना आणि ला हे दोन. कृदंते, कोणती कृदंते आले? सॉरी. तर इथं काय होतं? पडलं हे क्रियापद आहे. कृदंते कशाला म्हणतात? की जे वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. जे क्रियापद आहे, मूळ धातू आहे, पण ते वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, त्यांना कृदंते म्हणतात.
इथं पडला एक क्रियापद आहे, ते पूर्ण वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकतं, म्हणजे ते तिथं घेऊन चालणार नाही. मग अजून दुसरी कोणती क्रियापद आहेत, तर डोकवताना एक आहे आणि घसरून ही एक क्रियापद आहे. मग तिथं डोकावताना त्याला मूळ धातू डोकव आहे, त्याला लागला प्रत्येक ताना. आणि दुसरं घसरणे, त्यातला मूळ धातू घसर, त्याला लागला ऊन. घसरून म्हणजे ऊन, त्यामुळे ताना आणि ऊन. पुढीलपैकी निश्चित नपुसकलिंगी एक वचनी नाम कोण? प्रत्येकाचे एक वचन करा. तो एक कठडा म्हणजे पुल्लिंगी आलं, तो एक सरडा पुल्लिंगी आलं, ते एक आतडे. एक प्रत्येक वेळा वापरलं तर तुम्हाला लक्षात येईल एक वचन, म्हणजे ते एक नपुसकलिंगी होते, तो एक वाडा पुल्लिंगी होते. घुंगरू या शब्दाचे या एक वचनी नामाचे योग्य सामान्य रूप कोणते? एक घुंगरू. आता एक घुंगराला, एक घुंगराचे, एक घुंगराने, मी तर प्रत्येक काढून टाकलं तर काय होते? घुंगरा. पर्याय क्रमांक 3. डॉक्टरांनी जखमेचे औषध लावले या वाक्याचा प्रयोग ओळखा. क्रियापद लावले, मूळ धातू लावणारा डॉक्टर म्हणजे करता डॉक्टर. लावण्याची क्रिया कशावर घडली? औषधावरती घडली, म्हणजे कर्म औषध. करता बदलून पहा, डॉक्टरांनी प्रत्यय आहे म्हणल्यानंतर प्रत्यय असल्यामुळं क्रियापद बदलणार नाही, म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. आता एक औषध लावले, 4 औषधे लावली, म्हणजे कर्म बदललं की क्रियापद बदलतं, म्हणून कोणता आहे? कर्मणी. कर्मणीमध्ये सकर्मक आकर्मक नसतं. मी आजारी आहे, सबब कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य. गुरुजी म्हणाले, अरे वा, ही तर तू मला मोठी गुरु दक्षिणा दिलीस. या वाक्यापूर्वी कोणते विरामचिन्ह येणार नाही, अपूर्ण विराम येणार. स्वल्प विराम येणार कुठे? गुरुजी म्हणाले. उद्गारवाचक चिन्ह अरे वाच्या नंतर. अपूर्ण विराम नाही ना. दुहेरी अवतरण चिन्ह म्हणाले नंतरचं जे वाक्य आहे ते सगळं दुहेरी अवतरण चिन्हामध्ये येतात. एखाद्या वाक्यात एखाद्या बोलण्याचे तोंडचे शब्द दुहेरी अवतरण चिन्हात येतात. 21 मी बाजारात गेलो या वाक्यात रीती वर्तमान का ओळखा. जात असतो म्हणजे क्रिया सगळी. बाजारात गेलो, काय म्हणजे तू? मी बाजारात जात असे कुठला काळ आला? काळ तुम्ही बदलून टाकला सगळा. पुढील काही कोणत्या 2 पर्यायातील शब्द हे बहुव्रीही समासाची उदाहरणं आहेत? चक्रपाणी आणि पद्मनाभ हे बहुव्रीही समासाचे. काय विग्रह होईल त्याचा रे? पाणी म्हणजे अर्थ हात. चक्र जे आहे ज्याच्या हातात तो असा तो. आणि पद्मनाभ ज्याच्या, पद्म म्हणजे कमळ, नाभ म्हणजे नाभीमधून, ज्याच्या नाभीमधून कमळ आले आहे असा तो. आता डाळ वांग्याचं काय होईल विग्रह? बेंबीतनं कमळ आले ब्रह्माच्या त्या विष्णूच्या. डाळ वांग्याचं काय होईल? डाळ घालून केलेले वांगे. घर जावई घरचा जावई. अयोग्य पर्याय निवडा. बहादर कोणता येईल? दुसरा सल्लग. का तिथं रस्व येणार नाही रे? ग वर अनुस्वार येतो, तो दीर्घ पाहिजे. वहिनीच्या बांगड्या पुस्तकाचे लेखक य गो जोशी. धनुर्धारी हे टोपण नाव कोणाचे आहे? रावी टिकेकर. ओके, धन्यवाद मित्रांनो.